भावांनो, गोवा राज्य हे केवळ बीचसाठी प्रसिद्ध नाही तर ते विविध कार्यक्रमासाठी पण प्रसिद्ध आहे बरं का. त्यातला एक कार्यक्रम नरकासूरचा धरा. त्यामध्ये तो नरकासूर जे बनवतात तो टॉपचा विषय बनवतात, क्वालिटी बनवतात. त्यांची क्वालिटी पण मॅटर करते, कारण की त्यांचा जो नरकासूर आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे बनत नाही, तो गोवामध्ये बनतो. त्यांची एक एक जी हाईट असते 100-100, 150-150 फूटची असते. त्यांची कॉम्पिटिशन वगैरे सगळे असतात. तर चला तर पाहूया त्यांची तयारी कशी असते. त्यानंतर ते काय काय करतात, कसे जातात ते आम्ही तुम्हाला सांगेन. आता तुमची जी ही परंपरा आहे ती किती वर्षापासून चालत आलेली आहे नंतर? आता आम्ही करत 2017 पासून स्टार्ट केलेलो, म्हणजे एक 8 वर्षापर्यंत होत आले. आणि बाहेरचे लोक वगैरे सगळे ते बघायला येतात. आणि बाहेरचे लोक किती दिवस लागतात ते तुम्हाला हे एवढे करायला अप्रॉक्सिमेटली एक महिना तरी लागतो. एक महिना लागतो, म्हणजे त्याचं वेल्डिंग असते, मग त्याचं शेप काढायचा असते, तो थोडं तुम्हाला ते तेवढंच लागतात. आणि हा जो तुम्ही आता केलात तो तुमच्या एवढ्या एरियाचा की तुमचं कसं असतो? म्हणजे एवढ्या एरियाचं काय नाही, एक टीम असते, टीम मध्ये गोळा करून मग त्याने करतात. चालेल. तुम्ही एवढं दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि हा जो नरकासूर आहे, जे की तुम्ही त्याची कलाकृती वगैरे जी आहे ती त्याच्याने कशी बनवली असेल, आणि हा किमान नाही म्हटलं तरी किमान 20-25 फुटाच्या वरतीच जातो. आता हा जो तुम्ही समोर नरकासूर बघत आहात तो मेन पणजी सिटीमध्ये आहे. आणि पणजी सिटीमध्ये कमीत कमी नाही म्हटलं तरी 20 ते 30 नरकासूर आहेत. ते तुम्हाला आम्ही पार्ट 2 मध्ये दाखवू. पार्ट 2 मध्ये आम्ही तुम्हाला नरकासूर रेडी झाल्यानंतर कसा दिसतो, कारण की प्रत्येकाची आकार, प्रत्येकाची रचना, प्रत्येकाची डिझाईन ही वेगवेगळी असते आणि दरवर्षी त्यांची चेंज होत राहते. सो पार्ट 2 बघायला तुम्ही विसरू नका. आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही फॉलो केला नसेल, लाईक केला नसेल तर करून ठेवा, कारण की पार्ट 2 आहे तो युनिक असा होणार आहे. चला तर भेटू.